ओम श्री साईराम. मी प्रियंका. नवरात्रीचा मंगल प्रसंग जवळ आलेला आहे आणि आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये परम साई भक्त वैशालीताई भोर आपल्याला घटस्थापनेविषयी सविस्तर माहिती सांगणार आहेत. चला तर मग आज आपण त्यांना ऐकूयात. ओम साईराम. सदानंदीचा उदे उदे जगदंब उदोस्तु जगदंब उदोस्तु. घटस्थापना करताना आपण जी माती घेतो त्या मातीमध्ये आपण सप्तधान्य मध्यभागी घटस्थापना करतो. त्यामध्ये हळदी कुंकू, एखादं लाल फूल, 1 रुपया, हळकुंड, सुपारी, खारीक हे सगळं ओटीचं साहित्य टाकतो आणि गंगाजल टाकून त्यावरती पुन्हा विड्याची पानं ठेवतो. तर प्रत्येकी पानावरती आपण स्वस्तिक काढतो आणि स्वस्तिक म्हणजे हे सर्व देवी देवतांचं प्रतीक आहे. आणि त्यामध्ये जो श्रीफळ म्हणजेच नारळ जो आहे तो आपण शेंडीवरती करून ठेवतो आणि त्यालाच पुन्हा मग आपण हळदी आणि कुंकू ठेवून घटावरती स्थापित करतो. म्हणजेच ते आईसाहेबांचं प्रतिबिंब झालं. म्हणजे ह्या मृत्यूतलावरती आईसाहेब प्रत्येकी जिथे जिथे घट बसतो, जिथे जिथे देवी बसतात चैतन्य स्वरूपाने व्याप्त होते. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याचे अनेक किरण असतात त्याचप्रमाणे एकच जगदंबा कुंडलिनी आदिमाया आदिशक्ती ती प्रत्येकी घटामध्ये प्रत्येकी घराघरामध्ये ती काजवाच्या चैतन्य एवढं तिचं जे दिव्य चैतन्य स्वरूप असतं त्याप्रमाणे ती सर्वत्र व्याप्त होती आणि त्या घटामध्ये चैतन्य रूपाने असते. आणि अवतीभोवती जे 2 दिवसाने 3 दिवसाने ते जे धान्य उगवतं ते प्रत्यक्ष आरतीमध्ये प्रमाण आहे. पहा, मी जे तुम्हाला बोलते आहे ते सगळं आरतीमध्ये प्रमाण आहे. तुम्ही जर नवरात्र मधले आरती वाचलीत तर त्यामध्ये प्रमाण आहे. पहा, अश्विनी शुद्ध पक्षी अंबा बसली सिंहासनीव म्हणजेच घटामध्ये प्रतिपदे पासूनी घटस्थापना ती करुणी हो. आणि मूल मंत्र जप करुणी, मूल मंत्र म्हणजे मी पहिलेच म्हटलेलं आहे सोहम नामाचा जप. मूल मंत्र जप करुणी भोवती राक्षस ठेविती. ते जे धान्य आहे ना त्याची 1 लाहीन 2 लाहीन अशा त्या सर्वत्र उगवत जातात. तेच धान्य म्हणजे जे आहे ते धान्याला ती सजीव करती. त्याला अंकुर फुटतात त्या मातीचा स्पर्श झाल्यानंतर. आणि ज्याप्रमाणे हिने मळाचा गणपती बनवला त्याचप्रमाणे ते धान्यांलाही हिच्या त्या सोहम नामाच्या ऊर्जाने ते धान्य सहजीव होतं हिरव्या प्रकारे. आणि मग ते सैन्य सर्वत्र रक्षण करत असतं. आपण पूर्ण घट उगवल्यानंतर 9व्या-10व्या दिवशी पाहिलं तर नारळाच्याही वरती तो जो घट जातो तो पूर्ण त्या नारळाला झाकून टाकतो, त्या घटाला झाकून टाकतो. का तर ते एक प्रकारचं तुम्ही व्यवस्थित शुद्ध अंतःकरणाने दिव्य दृष्टीने पाहिल्यास ते लक्षात येईल की अवतीभोवती शस्त्र घेऊन कसे थांबलेले असतात सैनिक. त्याप्रमाणे मूळ मंत्र जप करुणी भोवती राक्षस ठेविती हो. उधो कार्य गरजती सकळ चामुंडा मिळून हो. पहिल्या फेरीला आतमध्ये जे उगवणारं धान्य ते सगळं चंडमुंड रंडा अष्टयोगिनी हे आईच्या भोवती आहेत. नंतरच्या लाईनीला जे धान्य उगवतं ते सर्व सैन्य आहेत की आईवर कोणी आघात करू नये. कारण त्यावेळेस ती मूळ स्वरूपाला प्राप्त होत असते. घटामध्ये असताना ती सोहम नामाचा जप करून पूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त झालेली असते. ह्या दिवसामध्ये तुम्ही पहा सर्वत्र हिरवगार असतं, निसर्ग असतं. कारण ह्या म्हणूनच आईसाहेबांनी धरती या स्वरूपाने साडी म्हणजेच सर्वत्र हिरवगार दिसणारं ही हिरवी साडी नेसलेली असते आईसाहेब. तृतीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी हो. सकाळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. 64 योगिनी मी मागे म्हटल्याप्रमाणे आईच्या अवतीभोवती पहिल्या लाईनला असतात चंडामुंडा रंडा हे सगळे जे तिच्या रक्षक दासे आहेत ते आहेत. आणि मागच्या याला जे मोठं धान्य जे उगवतं नंतरचं की जे पूर्णच कळशाला झाकून टाकतं, घटाला झाकून टाकतं ते जेन्स प्रमाणे आहेत. भैरव आहेत ते अष्टभैरव. तर तुम्ही म्हणजे हे बोलाची कडीन बोलाचा भात नव्हे. तुम्ही पुन्हा जर देवी महात्म्य वाचाल किंवा दुर्गा सप्तशती वाचाल त्यामध्ये हे सगळे प्रमाण आहेत. पहा, परंतु हे पुन्हा वाचल्यानंतर हे सगळं लक्षात येतं की हे सगळं काय आहे. आणि सद्गुरू कृपा नक्कीच लागते की जेणेकरून आपली बुद्धी आणि विवेक जागृत होतो आणि त्यामधून आपल्याला काही गोष्टींचं स्पष्टीकरण होत जातं. हे दिव्य ज्ञान जे आहे ग्रंथांमध्ये ते त्याचं विश्लेषण करू लागतं हळूहळू. ज्याप्रमाणे कमळाची गुलाबाची सहस्त्रदळ म्हणजेच कमळ गुलाब याची एक एक पाकळी उमलते तसं सद्गुरू कृपेने आपला विवेक जागृत होत असतो हळूहळू.
तर अशा प्रकारे आणि तृतीयेच्या दिवशी आंबे शृंगार मांडिला हो, मळवट चोळी कंठीहार मुक्ता फळा हो. आपण पुढे ओटी ठेवतोच. कंठाची पदके काश पितांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरविशी आंबे सुंदर दिसे लिला हो. उधो बोला उधो अंबाबाई माऊलीचा हो, उधो कार्यगर्जती काय महिमा वर्णोतीचा हो. तर असं प्रत्येकी तिच्या शृंगाराचं सगळ्याचं वर्णन केलेलं आहे प्रत्येकी आरतीमध्ये. त्या दिवशी तेवढीच आरती म्हणावी, पूर्ण 9 दिवसाची आरती नाही म्हणावी शक्यतो. कारण की म्हणजे माझ्या अभ्यासाने मला तरी वाटतं, कारण त्या दिवशी त्या देवीचं वर्णन आहे. शारदीय नवरात्र म्हणजे पहिल्या दिवशी पांढरे वस्तू, आपण पांढरे जे काय देवीला ठेवू ते पांढरे वस्त्र अर्पण करू किंवा पांढरे फूल अर्पण करू, पांढरा गजरा अर्पण करू सुगंधित. तर त्या दिवशी आपण शारदेचं पूजन करतो. तर त्या दिवशी मग थोडक्यात असा जप करावा नाही का, ओम नमो शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव. हा मंत्र जो आहे तो साक्षात टेंबे स्वामींनी लिहिलेला आहे त्यांच्या चरित्रामध्ये. नरसिंहवाडी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असताना तर त्यांनी हा मंत्र मुलांसाठी दिलेला आहे, की जेणेकरून जी मुलं अभ्यासात वीक आहेत किंवा आपल्यालाही तीव्र इच्छा आहे परंतु बुद्धी साथ देत नाही, त्यांनी 11 वेळा ह्या मंत्राचा जाप करावा व पुढे 11 वेळा गायत्री मंत्राचा जाप करावा असं त्यांनी सांगितलेले आहे. आणि दुसऱ्या दिवशी जो आहे नवरात्रच्या ज्या देवीचे जे एक पहिली माळ दुसरी माळ त्याप्रमाणे तशी फुलं अर्पण करावीत शक्यतो नाही का. कारण त्या दिवशी उपासना होत असते. कारण हे नवरात्र म्हणजे दश महाविद्या ज्या युद्धामध्ये आईला सामील झाल्या, ज्यांच्या शक्तीने आईने दैत्यांचा पराभव केला, त्या प्रत्येकी शक्तीला आवाहन करून तिची इच्छाशक्ती म्हणजे जे तिचं आवडीत वस्तू जे आहे ते आपण तिला अर्पण करायची आहे नाही का. माता पितांबराला पिवळी वस्त्र, पिवळी फुलं किंवा जे काय आपल्याला जमेल यथाशक्ती, किंवा हळदीचं दान, मधाचं दान, ज्या दिवशी ज्या देवतेचा मान आहे, सन्मान आहे, त्या दिवशी काही नाही झाले तर त्या दिवशी ते फूल आपण त्या देवीला अर्पण करायचं आहे. सिद्धकुंजक स्तोत्राचं पाठ करायचं आहे. नाही झालं तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचणं तर कमीत कमी सकाळी व संध्याकाळी सिद्धकुंजक स्तोत्राचा पाठ करायचा. तेही नाही झाल्यास ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नवर्ण मंत्राचा कमीत कमी 9 माळा, 9 माळा न झाल्यास कमीत कमी 3 माळा ब्रह्मा विष्णू महेशच्या स्मरणार्थक त्या 3 माळा घेऊन जप करून आईसाहेबांना तो जप अर्पण करायचा आहे. यथाशक्ती आपलं जे काही नैवेद्य असेल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. साखर, दूध, मध ज्या दिवशी आपण आईसाहेबांना देऊ ते. मग कधी लवंगांची माळ घालायची आहे, तर कधी म्हणजे थोडक्यात हळकुंड जे आहेत पूर्ण हळकुंड ते 8व्या माळेला 9व्या माळेला 9 हळकुंडांची माळ घालायची आहे. आणि ती हळकुंडांची माळ सुरुवातीपासून जरी घातली तरी चालेल, 9 दिवस आईसाहेबांच्या अंगावरती ठेवायची. आणि दसऱ्याच्या दिवशी ती माळ जेव्हा आपण 3ऱ्या माळेपर्यंतच आपलं झालेलं आहे स्पष्टीकरण विश्लेषण. आता पुढे 4थ्या ते 5व्या माळेपर्यंत जे आहे कुठल्या देवीची उपासना किंवा कुठल्या रंगाचे तिला फुले अर्पण करायचं हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये करूया. कारण 9ही दिवसांचं वर्णन एकाच याच्यामध्ये केलं तर व्हिडिओ लांबला जाणार आहे आणि आत्ताच्या काळात तेवढं काही लक्षात राहत नाही माणसाच्या. त्यामुळे आपण हळूहळू पुढे याचं स्पष्टीकरण करूया. तरी त्यातल्या त्यात सिद्धकुंजक स्तोत्र, नववर्ण मंत्र हा जो जप आहे तो आसन घेऊन पूर्वेकडे तोंड करून करावा. आणि शक्यतो करता वेळेस पेल्यात पाणी तामण घ्यावं आणि संकल्प करावा की सदर मी जप करत आहे तर या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशा प्रकारे आता सर्वांनाच माहीत आहे. आणि आपल्या मुलाबाळांसाठी जर मागायचं असेल तर थोडक्यात अशा प्रकारे मागायचं की विद्याम देही धनम देही पुत्राम देही मोक्षम देही. हे सर्व अशा प्रकारे आपण मागून ते पाणी जे आहे ते तामणामध्ये सोडायचं. नंतर ते पाणी तुळशीला टाकायचं किंवा तेच पाणी तुम्ही जे पळीभर पाणी आहे ते तुम्ही घटामध्येही टाकलं तरी चालेल, कारण आईचा घट उगतच असतो त्यावेळेस. तर आपण त्यामध्येही समर्पित केलं ते तरी चालेल. निर्गुणल्यामध्ये किंवा वॉश बेसिनमध्ये ते पाणी टाकू नये, कारण मग आपला संकल्प जो आहे तो त्या पाण्याप्रमाणेच वाहत जाऊ शकतो, त्याचा अपमान नाही व्हावं. आणि दुसरं म्हणजे बाहेरचा आहार जे आहे तो वर्ज्य करावा.
कारण ह्या 9 दिवसामध्ये तुम्ही जे काय एक वेळेस जे ठराविक जे काही तुम्ही उपासना करता किंवा जे काही करता त्याचं श्रेय त्याचं फळ दुसऱ्या कोणाला जाऊ नये. कोणाच्या इथे आपण फराळ करतो हे करतो, मग त्यावेळेस जे तुमचं व्रत वैकल्य जे चालू असतं त्याचं जे श्रेय आहे. तर थोडक्यात 1 रुपयाचं मग ते 50 पैसे कुठेतरी जातं, की ज्याचं कोणी तुम्ही अन्न पाणी ग्रहण करता तो आत्मा आहे, त्याची तृप्ती झाल्यानंतर तो काय लगेच तहास तो म्हणून मोकळा होतो. मग ते श्रेय त्याला जातं. मग आपल्याला वाटतं आपण एवढे नवरात्र उपवास केले, हे केलं ते केलं, परंतु ते विधियुक्त आपण केलेलं आणि करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या घरातलाच फळाहार जरी असेल तर आपल्या घरातला जे काही तुमचं खाणं आहे, किंवा कोणी उपवासही जरी करत नाहीये तर जे व्रतस्थ असतं, व्रतस्थ म्हणजेच की तेवढे दिवस तुम्ही सीमा उल्लंघन करू नये, 10 दिवस कुठे जाऊ नये, जरी गेलात देवी देवतांना वगैरे जरी गेलात तरी ते त्यापर्यंत ठीक आहे. परंतु मग ते बाहेरचा आहार विहार जे का तुम्ही खाल ते पैसे देऊन घ्यावं. तुम्ही व्रतस्थ बंदस्त स्वतःला बंधनं ठेवावी त्या दिवसात काहीतरी, की आपण कुठे पाणी पिलो हे 10 रुपये 5 रुपये बिस्लेरीचे दिले, कुठे आपण फराळ केला तर त्यांचे जे देवी देवता जे ज्यांच्या इथे घट बसलेला असेल किंवा काही आहे तर तिथे 20-21 रुपये 25 रुपये 30 रुपये 50 रुपये जे काय यथाशक्तीचं तिथलं आपण जे काय अन्न ग्रहण केले त्याच्या मूळ स्वरूपात आपण तिथे ते ठेवावं. म्हणजे तुमचं जे पुण्य संघटित आहे उपासना म्हणजे उपास, त्याचं श्रेय जे आहे ते दुसऱ्याला जात नाही, ते तुमचं तुम्हाला मिळून जातं त्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत. म्हणजे असं याचं तात्पर्य आहे. तरी ज्याला जसं जमेल त्यांनी त्याप्रमाणे करा. जास्त अटापिटाही करायची गरज नाहीये. शुद्ध भावनाने आपण अखंड तुपाचा दिवा लावा. पण या दिवसात मात्र तुम्ही जर अखंड चांदीच्या दिव्यात तुपाची वात जर चालू ठेवली किंवा पितळाच्या दिव्यातही ठेवली, तांब्याच्या दिव्यातही ठेवली, हे 3 धातू आहेत, यातलं कुठलाही निवडा तुम्ही. ज्या धातूच्या भांड्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा अखंड चालू ठेवाल, म्हणजे आई जो नामस्मरण करत असती आणि त्या दिवसामध्ये आपण जे काही वाचत असतो तर तो दिवा चालू असल्यामुळे ते सतत यज्ञ घडतं, स्वाहा स्वतः होऊन जातं. का आपण ते नामस्मरण करत असतो, आपण वाचत असतो, सिद्धकुंजक स्तोत्र मंत्र जपत असतो किंवा देवीचे गाणे, ते दिवा अखंड चालू असल्यामुळे ते तूप असेल तर त्याचं स्वाहा होऊन जातं. आणि तेल असेल तर त्याने आपलं राहू केतू शनी हे सौम्य होतात. तुपामध्ये आणि तेलामध्ये जो दिवा जाळायचा त्याचे हे प्रकार आहेत. जगदंबा अर्पणस्तु. ओम श्री साईराम. आज आपण घटस्थापनेविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली, पण नवरात्रीशी संबंधित अजूनही अनेक रोचक गोष्टी आहेत ज्या आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जय अंबे माता.